नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. जर आधार लिंक असेल तरच 17 ऑगस्टला 3,000 रुपये मिळणार आहेत, अन्यथा मिळणार नाहीत. तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का? अवघ्या काही मिनिटाच्या आत घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करता येतं. या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी आपण राज्य सरकारच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे आधार लिंक संदर्भातील माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या माध्यमातून 13 ऑगस्ट 2024 रोजी ही महत्वपूर्ण माहिती महिला व बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. दिनांक 31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. 17 ऑगस्ट रोजी जे पैसे दिले जाणार आहेत ते पैसे 31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ दिला जाणार आहे, असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ज्या पात्र महिलाच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिर आयोजन करावे. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात यावा, असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे. आता ही जी मोहीम आहे जिल्हास्तरीय घेतली जाणार आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून. आता या ठिकाणी जो उल्लेख करण्यात आलेला आहे तो उल्लेख पहा. भरपूर असे लाभार्थी म्हणतील की आधार जोडणी करायची गरज नाही. आपण यापूर्वी सुद्धा व्हिडिओ घेतला होता. बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहेत. परंतु ज्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणतेही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही. 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावे, असे आव्हाने या ठिकाणी तटकऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जे लाभार्थी आधार सीडिंग तुमच्या बँकेला झालाय का किंवा आधार लिंक झालाय का, हे जर पाहायचं असेल तर कशा पद्धतीने पाहावा या संदर्भातील पूर्ण माहिती समजून घेऊया. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ही माहिती व्हिडिओ पाहण्यात आल्याच्या नंतर शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आता बघा, सर्वप्रथम आपण गुगल ओपन करायचं आहे आणि गुगलमध्ये आधार मॅपिंग या नावाने सर्च करायचं आहे. पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे. A to Z माहिती तुमच्यासमोर मी दिलेली आहे. अवघ्या सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मी पूर्ण डिटेल्स माहिती दिलेली आहे. नक्की प्रत्येकाने पाहून घ्या. आधार मॅपिंग या नावाने सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट या ठिकाणी आधार कार्डची दिसणार आहे. आता आधार कार्डची पहिली वेबसाईट आहे. यामध्ये दिलेला आहे बघा, चेक बँक अकाउंट आधार लिंक्ड आधार असा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता आपण यावरती क्लिक करणार आहात. बाकी कुठेही क्लिक करायची गरज नाही. आता यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आधार लॉग इनचा एक पेज ओपन झालेला दिसेल. आता यावरून तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार लॉग इन करून घ्यावं लागतं. आधार लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड क्रमांक जो असेल तो असणं आवश्यक आहे. या ठिकाणी बघा, वेलकम टू माय आधार. आता लॉग इन या बटनावरती जो अंगठाचा ठसा दिसायला लागला त्याच्या खाली लॉग इन ऑप्शन आहे. त्या लॉग इन वरती इथं क्लिक करा. लॉग इन विथ आधार अँड OTP यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता तुमच्याकडे जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक तुम्हाला इंटर आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा सुद्धा तुम्हाला भरायचा आहे. आता या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाका. या ठिकाणी जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाका. या ठिकाणाचा जो कॅप्चा आहे जशाच तसे या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सर्व माहिती या ठिकाणी मी भरून घेतोय, तुम्ही सुद्धा भरून घ्यायची आहे. आता आधार कार्ड नंबर टाकलेला आहे, कॅप्चा भरलेला आहे, लॉग इन विथ OTP यावरती मी क्लिक करणार आहे. तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे. आता आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल. तो OTP आल्यानंतर इंटर OTP या ठिकाणी इथं पेस्ट करायचं आहे आणि किंवा टाकायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर काही सेकंदाच्या आत तुमचा आधार या ठिकाणी लॉग इन झालेला दिसेल. वरती या कोपऱ्यामध्ये आधारचा एक जो काही सिंबल दिसत आहे त्या खाली एक तुमचा फोटो दिसत असेल.
आता बघा या कोपऱ्यामध्ये यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं आधार कार्ड दिसणार आहे. आता ते तुमचं लॉग इन झालेलं आहे असं समजून घ्या. स्क्रोल करा खाली, या थोडासा खाली आल्याच्या नंतर बघा इथं बँक सेटिंग स्टेटस मध्ये क्लिक हिअर टू फाइंड युअर बँक सेटिंग स्टेटस या ठिकाणी जो दाखवत आहे यावरतीच क्लिक करायचं आहे, बाकी कुठेही क्लिक करू नका. इथे ध्यानात ठेवा काही सेकंदाच्या आत पूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या बँकेला आधार लिंक आहे का नाही, असेल तर कोणत्या बँकेत आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. बघा या ठिकाणी आलेला आहे, मॅप कोणता आहे ते पाहून घ्या. अंगठाचा ठसा राईट आहे. इथं बघा आधार नंबर दिलेला आहे, त्यानंतर बँकेचं नाव दिलेलं आहे आणि बँक सेटिंग स्टेटस मध्ये ऍक्टिव्ह दाखवलेलं आहे. हे 2 पॉईंट ध्यानात ठेवा. ऍक्टिव्ह जर असेल तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. कोणती बँक आहे हे वरती नाव दिलेलं आहे. ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. इनऍक्टिव्ह असेल तर लवकरात लवकर ऍक्टिव्ह करून घ्या, तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत, अन्यथा येणार नाहीत. घरी बसल्या तुम्हाला हे सर्व करता येणार आहे. आता बघा आधार लिंक कशा पद्धतीने करायचा याबद्दलचा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आधार लिंक करता येतं. त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित मिळेल आणि लवकरात लवकर घरी बसल्या तुम्ही आधार लिंक करून घ्याल. धन्यवाद.